लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत असतो की धनंजय इथे नंदिनीला भेटण्यासाठी खास करून आलेले असतात. इथे म्हणत असतात की आपली दुसरी मुलगीसुद्धा प्रेग्नेंट आहे. ही बातमी ऐकल्यानंतर त्या बापाला दुसरं काय पाहिजे असं म्हणून इथे खुश होत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते की थँक्यू बाबा, पण आम्ही पुढच्या आठवड्यात आईला भेटायला येणार आहोत. आईला सांगा तोपर्यंत काळजी घ्या. खरं तरी ते शारदा आजारी वगैरे आहे असं इथे वाटतंय बरं का. आता इकडे जे काही धनंजय असतात ते म्हणत असतात बाकी काही म्हणा, पण आता देशमुखांच्या घरी आनंदाचा ओघ काय संपत नाही. वसू आत्या तुम्हाला अभिनंदन, तुम्ही चांगला जावाई शोधलाय बरं का. तेव्हा इथे वसू म्हणत असते हो हो थँक्यू सो मच. आता इकडनं जे काही गिफ्ट वगैरे आणलेले असतात धनंजय ते इथे काढून काव्य आणि नंदिनीला देत असतात. आता दिल्यानंतर खरं इकडनं जे काही विक्रम असतात ते म्हणत असतात अरे काय रे धन्या, म्हणजे आता तू पोरींना 9 महिने असेच गिफ्ट देत राहणारच का? गेल्या वेळेस आंबे घेऊन आला होतास ना, ते पुरे नव्हतं का? आता काय आणलंस नवीनच? तेव्हा इथे धनंजय ड्राय फ्रूट्स खजूर आणि केसरच्या डब्या घेऊन आलोय आणि त्यांना दररोज हे द्यायचं बरं का, म्हणजे त्यांची त्वचा छान राहील असं इथे म्हटल्याबरोबर विक्रम म्हणतात अरे धन्या असं काय करतोस रे, हे सगळं काही आणण्याची काय गरज होती? अरे आम्ही आहोत ना हे सगळं काही करण्यासाठी, आणि तू काळजी अजिबातच करू. माननी आहे ना ते सगळं काही बघते असं इथे विक्रम म्हणत असतात. तितक्यात खरं तर इकडे जीवासुद्धा आलेला असतो. जीवा थोडा धनंजय नाराज असतो बरं का. पाय वगैरे पडतो, बाबा कशेत म्हणतो आणि सगळ्यांना माझे मित्र खालीत असं म्हणून निघतच असतो. तेव्हा मात्र इकडे धनंजय असतात, त्यांच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते. तेव्हा धनंजय म्हणत असतात की जाबाई बाप्पू आज मी खास तुम्हाला भेटायला आलो आहे. तेव्हा जीवा म्हणतो मला कशाला? तेव्हा इकडनं मानने त्याला इशारा करून शांत बस, असं बोलायचं नसतं असं इथे म्हणत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो नाही म्हणजे ते. तेव्हा इकडनं धनंजय म्हणतात तुमची माफी मागायची. तेव्हा लगेच जीवा म्हणतो काय झालं असं अचानक? तेव्हा इथे धनंजय म्हणत असतात म्हणजे त्या दिवशी मी खरं तर घरी आलो होतो. काव्याच्या गुड न्यूजमुळे खरं तर मी फार खुश झालो होतो. त्यामुळे काव्य आणि पारशीच बोललो आणि तुमच्याशी एका शब्दाने सुद्धा मी बोललो नाही. तुमच्या जिवारी लागला असेल ना असं म्हटल्यानंतर खरं जीवाला तो क्षण आठवलेला असतो. हे आठवल्यानंतर खरं जीवा थोडा नाराज झाला. जीवाला नाराज पाहून इकडं धनंजय म्हणत असतात आम्हाला आमच्या दोन्ही मुली जशा सारख्या आहेत तसेच आमचे दोन्ही गुन्हे जावईसुद्धा आम्हाला सारखेच आहेत. तुम्हाला जितका राग आला असेल त्यापेक्षा जास्त नाराज तर नंदिनी झाली होती. तुमच्याशी मी बोललो नाही म्हणून खरं तर ती मला म्हणाली माझा मान, माझा अभिमान, माझा नवरा, त्यांचा जर असा मान राखला जात नसेल तर माझं कौतुकसुद्धा राहून. आणि तेव्हा खरं तर मला जाणीव झाली की माझं काहीतरी चुकले. खरंच जावाय बापू मला माफ करा असं इथे हात जोडून धनंजय म्हणत असतात बरं का. आता नंदिनीने जीवाची बाजू घेऊन बोलल्यामुळे जीवाला तर धक्का बसलेला असतो. मात्र धनंजय माफी मागतात ही गोष्ट सुद्धा त्याला आवडली नाही. जीवा म्हणत असतो प्लीज असं काहीही करू नका. हे बघा मी जीवा देशमुख आहे, मला मान आहे, स्वाभिमान आहे, पण अहंकार अजिबातच नाही. मनात ठेवणारातला तर मी नाहीच. त्यामुळे खरं तर तुम्हाला अजिबातच काही मनाला वाईट वाटून घेऊ नका आणि गिल्टी तर त्याहून वाटून घेऊ नका असं म्हणून आता इथे जीवा धनंजयला मिठी मारत असतो. आता खरं इकडे लगेच माझा मुलगा किती गुणी आहे, शोभतोय का नाही मला असं म्हटल्यानंतर माननी म्हणत असते हां चांगलं आहे तुमचं, म्हणजे काही चांगलं केलं की माझ्यावर गेलं आणि काही वाईट केलं की बघ तुझेच गुण सगळे लागलेत. काव्य आणि नंदिनी बघताय ना तुमचे दोघं नवरे सुद्धा असेच वागतील बरं का असं इथे माननी म्हणत. माननीने असं बोलल्यानंतर लगेच जीवा म्हणत असतो मी जातो माझे वाट बघतात मित्र असं म्हणून जीवा तिथून निघून गेलेला असतो. जीवा निघून गेल्यानंतर माननी म्हणत असते तुम्ही सगळे बसा, मी तुमच्यासाठी छान कॉफी बनवून घेऊन येते. मात्र विक्रम म्हणत असतात नाही तुम्ही इथेच बसा, खरं तर आज मी वेगळ्याच कारणासाठी आलेलो आहे. जरा सिरियस विषय आहे आणि बायकाशी निगडीत आहे, त्यामुळे तुम्ही इथंच बसा असं इथे धनंजय म्हणतात. धनंजयला एवढं टेन्शनमध्ये पाहून सगळेजण टेन्शन मध्ये आलेले असतात. तेव्हा विक्रम म्हणत असतात धन्या काय झाले नेमकं सांगतोस का? तेव्हा इथे धनंजय म्हणत असतात खरं तर माझ्या दोन्ही मुली प्रेग्नेंट आहेत, यापेक्षा जास्त मोठं सुखच काही नाही माझ्यासाठी. पण खरं तर मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आज कपाट आवरताना खरं तर मला शारदाचे जुने रिपोर्ट मिळाले आणि जुन्या जखमावरची खपली उखळली असं म्हटल्यानंतर खरं तर धनंजय इथे म्हणत असतात खरं तर नंदिनीच्या आधी शारदाचे 3 मिसकॅरेज झाले. ही गोष्ट खरं तर आम्ही कोणालाही नाही सांगितली. ही गोष्ट ऐकल्यानंतर खरं सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला. पण हे सगळं काही खरं आहे. खरं तर हे सगळं काही ते जे काही शारदाच्या बाबतीत झालंय हे सगळं काही माझ्या मुलीच्या बाबतीत होऊ नये, त्यामुळेच खरं तर मी हे सगळं काही सांगतोय असं इथे विक्रमचं म्हणणं असतं. तेव्हा इथे माननी म्हणत असते तुम्ही काळजी करू नका, प्रत्येक वेळेस असं होतं असं काही नसतं. पण इकडं धनंजयला फार टेन्शन आलेलं असतं आणि ह्या सर्व गोष्टीमुळे काव्य आणि नंदिनीसुद्धा जरा टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा इथे धनंजय म्हणत असतात की खरं तर ह्या गोष्टीमुळेच खरं
खरं मी इथं आलेलो आहे. तुम्ही दोघी एकदा तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या, त्यांच्याशी सर्व गोष्टी विचारपूस करा, असंही ते धनंजय म्हटलेले असतात. आता काव्या नंदिनीला धीर देत असते आणि नंदिनी काव्याला धीर देत असते. तेव्हा खरं तर नंदिनीला डॉक्टरचं बोलणं आठवलेलं असतं की काव्याची प्रेग्नेन्सी जरा नाजूक आहे. ही गोष्ट नंदिनीला आठवून फार टेन्शन आलेलं. नंदिनीने ही डॉक्टरने सांगितलेली गोष्ट आणखीही काव्याला सांगितलेली नसती, त्याचबरोबर घरच्यांना सुद्धा सांगितलेली नसती. आता इकडे दुसऱ्या बाजूला संध्याकाळ झालेली असते. नंदिनी चेंज करून वगैरे आलेली असते. जेव्हा तिच्याकडे पाहतच असतो तेव्हा इकडनं नंदी म्हणत असते, काय काय चाललंय, काय शिजतंय डोक्यात? तेव्हा लगेच जीवा म्हणतो, तुला कसं कळलं हे सगळं, मला कसं कळलं? आली नंदिनी, आता बघतोच मज्जा. असंच म्हटलात ना, तुमचा चेहरा बरोबर मी वाचू शकते, असंही ते नंदिनी म्हणत असते. तेव्हाही ते जीवा म्हणत असतो, काय आहे ना, तू आणि आईने मला खूप कटकट केली त्या पाळण्यावरनं. खरं तर मी त्यामुळे त्या व्यक्तीला फोन केला आणि त्याला म्हटलं की हा पाळणा, तो म्हणाला, काय ना साहेब, आमचे पोरं गावाकडे गेले, त्यामुळे 4 दिवसांनी तुमचा पाळणा घेऊन जातो. तेव्हा इकडनं नंदिनी म्हणत असते, खरंच ना, म्हणजे आईला उगाच वाईट वाटतं हो या सगळ्या गोष्टीमुळे, त्यांना टेन्शन येतं. तेव्हा जीवा म्हणतोस, तुझा माझ्यावर अजिबातच विश्वास नाही म्हणजे? तेव्हा नंदिनी म्हणते, असं काय करताय? नाही हो. तेव्हा जीवा म्हणतो, हो मला माहिती आहे तुझा अजिबातच विश्वास नाही, फक्त 4 दिवस थांब ग, तो माणूस त्याचा ते पाळणा घेऊन जाईल, तोपर्यंत माझा उताळू पाळणा खरं तर मी असा रिकामा अजिबात ठेवू शकत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, मग काय करणार आता, काय स्वतः झोपणार आहोत का त्यात? तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही ग बाई, तोपर्यंत आपली स्वप्न, आपली आस आणि आपली इच्छा ठेवूया या पाळणात. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, अरे वा, म्हणजे नेमकं तुम्ही करणार तरी काय आहेत? तेव्हा इकडनं जीवा म्हणतो, थांब तिकडे आहे, असं म्हणून मोबाईल हातात आणतो. आई तू बाबा मी हे गाणं लावतो, एक टॉवेल घेतो, त्याला टॉवेलला बाळासारखा आकार देतो, स्वतःचा रुमाल काढतो, त्याला लंगोट म्हणून ते बांधतो. लंगोट वगैरे बांधल्यानंतर खरं नंदिनीला पावडरचा डब्बा वगैरे घेऊन यायला सांगतो. पावडर वगैरे घेतो आणि त्या बाळाला लावतो. बाळाला वगैरे लावल्यानंतर खरं तर इकडे नंदिनीची जी काही ओढणी असते ती ओढणी घेतो आणि ओढणी त्या बाळाला गुंडावतो आणि हातात घेऊन खरं तरी ते डान्स करत असतो. नंदिनीला घे म्हणत असतो बरं का. नंदिनी नको नको म्हणत असे, नको तुम्हीच हे सगळं काही करा. जीवा मस्त त्या बाळाला घेऊन छान असं जणू काय खरोखर त्याच्या हातात बाळ आहे असं करत असतो बरं का. नंदिनीचं काजं घेतो आणि त्या बाळाला कुणाची नजर लागू नये म्हणून हे देखील लावतो. काय झालं बाळा तुला, असंही ते म्हणत असतं बरं का. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा आता बस झालं बरं, हे सगळं काही ठेवून द्या बरं ते. त्या जीवा म्हणतो, नाही अगं असं कसं, आणि तू कशाला बडबड करतेस, बाळ रडेल, बाळ रडू नको बरं का, अजिबात रडायचं नाही, थांब मी तुझ्यासाठी अंगाई गातो, गाऊ का तुझ्यासाठी अंगाई? असं म्हटल्यानंतर नंदिनी त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा जीवा म्हणतो, बघ बाळ म्हणतंय गा अंगाई, असं म्हणून इथे अंगाई गायला सुरू करतो. झोप रे बाळा, बाबाच्या खुशीत झोप रे बाळा, असंही ते जीवाने म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, अरे जीवा काय चाललंय तुमचं, आणि ही कुठली अंगाई तुमची? तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे लिंबुनीच्या झाडाखाली ही बेस्टच आहे, मला माहिती आहे अंगाई, पण खरं तर ना ती अंगाई जरा बोर झाली, आता काहीतरी नवीन पाहिजे. ही अंगाई खरं तर यूथला आई गायची, पण खरं तर यूथ झोपायच्या आधी आईच ते झोपायची, त्यामुळे खरं मी म्हणतो की बाळा, बाबाच्या खुशीत झोप रे बाळा, हीच बेस्ट आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हात जोडले बाबा तुमच्यापाशी, आई तुम्हाला रागवली का, ते अगदी बरोबर आहे. तेव्हा ते जेव्हा म्हणत असं, आई तेव्हा रागवली, 9 महिन्यानंतर तिला हाच पाना हवा हवासा वाटेल, तेव्हा घरभर डेकोरेशन केलेलं असेल, सगळीकडे लाईट लावलेले असतील, फुल लावलेले असतील, बायकाचा घराडा असेल आणि सगळ्या हरभऱ्या वाटत असतील. तेव्हा ते नंदिनी म्हणतात, तुम्ही तर बारशापर्यंत पोहोचला जेव्हा, तुम्ही असं अजिबात ऐकणार नाही, थांबा मी आईलाच आवाज देत असते बरं का माननीला. मात्र जीवा लगेच म्हणतो, अरे कुणी गोविंद घ्या म्हणा, कुणी गोपाल घ्या, असं म्हणून तो बारशाचं सगळं काही करायला लागलेला असतो. नंदिनी म्हणत असते, अहो बस की आता जीवा, असं काय करताय, थांबा आता बस करा बरं, आणि बाळा ठेवा त्या पाण्यात. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, असं काय करते, थांब, असं म्हणून त्याचा कानसुद्धा तो फुंकारत असतो आणि त्याचं नावसुद्धा त्याने ठेवलेलं असतं. आता इकडनं जीवा म्हणतो असतो, थांब आपण पाळणासुद्धा गाऊया. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा आता बस करा बरं, तुमचं हे सगळं काही आती झालंय बरं का, असून अक्षरशः माझं आता पोट दुखायला लागले. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो असतो, चकाचक बाई तू अशी छान हसत राहा. तेव्हा लगेच नंदिनी खाली बसते आणि जीवाला म्हणत असं, जीवा मी तुमच्याकडे एक मागितलं तर तुम्ही देता ना मला? तेव्हा जीवा म्हणतो, काय? तेव्हा नंदिनी म्हणते, हा पाळणा घेऊन जाताना अजिबात तुम्ही रडायचं नाही. तेव्हा जीवा लगेच म्हणतो, तू कसं काय ओळखलं शे? तेव्हा नंदिनी म्हणत असते, मी तुम्हाला चांगलीच ओळखून आहे, मला माहिती आहे पाळणा घेऊन जाताना खरं तुम्हाला भरून येणार आहे, पण तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? खरं तर आत्ता जरी पाळणा घेऊन जात असले तरी सुद्धा 8व्या महिन्यात आपण असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, नक्की ना, तू पलटणार तरी नाहीस ना? तेव्हा नंदिनी म्हणते, मी कुठे जीव आहे पलटायला,
तेव्हा लगेच जीवा म्हणतो, जीवा नाहीच पण जीवाची बायको तरी आहेस ना नंदिनी, मला तुझ्यावर अजिबातच विश्वास नाही, मला परत आईचा अजिबात ओरडा खायचा नाही बरं का, मला हे सगळं काही तू लिहून दाखव. असं म्हणून खरं तर डायरी आणतो आणि ते जीवा डायरी नंदिनी पुढे काढत असतं. खरं तर जीवाने जे काही गिरवलेलं असतं ना, आम्ही आई बाबा होणार हे पेज आलेलं असतं, तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, बघा आपण आई बाबा झालो ना, आता पेज पलटतात. तर तेव्हा खरं तर त्या मास्टरचा प्लॅन तिथं लिहिलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हा मास्टरचा खरं अर्धवटच सगळं काही झालेलं आहे. तेव्हा जीवा म्हणतो, ही गोष्ट आपण नंतर साध्य करूया, आता ती फ्रीज करून ठेवूया, आता सध्या आपलं दुसरंच काहीतरी सुरू आहे ना, त्यामुळे अजिबात त्या गोष्टीचा विचार करू नका. मी आता तेव्हा एकट्याने लिहिलं होतं ना, आपण आई बाबा होणार, आता आपण दोघे मिळून लिहूया. असं म्हणून नंदिनीचा हात पकडून जीवा इथे डायरीवर लिहित असतो. त्यांनी लिहिलेलं असतं की आम्ही आई बाबा झालो. दोघेही इथे फार खुश असतात. आता इकडे दुसरा दिवस सुरू झालेला असतो. सकाळी खरं पार्थ आणि त्याचबरोबर माननी नाश्ता करत असतात. मात्र पार्थचं नाश्त्याकडे लक्ष नसतं आणि कामच जास्त सुरू असतं, त्याची गडबड वगैरे चालू असते फोनवर. आता माननी हे सगळं काही पाहते. फोन वगैरे ठेवल्यानंतर माननी ते म्हणत असते, काय चाललंय पार्थ तुझं, तू देशमुखांचे नियम सगळे विसरलास का, लक्षात नाही का, खाताने काम करायचं नसतं आणि काम करताना खायचं नसतं, नाहीतर एकही धडो शांतपणे खा तरी नाहीतर काम तरी कर, आणि एवढी कसली रे गडबड तुझी. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, तुला माहित नाही काय, रम्याने रिझाईन टाकलं, सगळं काही काम एकत्र आलंय, अचानक सर्व काही केल्यामुळे माझ्यावरच लोड पडलाय. असं इथे म्हटल्यानंतर माननी म्हणत असते, अरे हो ठीक आहे चालेल, ऑफिसमध्ये दुसरं कोणी नाही का हे काम करण्यासाठी. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, तुला माहिती आहे ना, मला सगळं काही परफेक्ट काम पाहिजे. आता रम्या कशीही असली पण मात्र कामात एकदम प्रामाणिक होती, सगळ्या गोष्टी कशी प्रामाणिकपणाने करत होती, काम तिचं परफेक्ट होतं, असं इथे पार्थ म्हणत असतो. तितक्यात खरं तर इकडनं त्याबरोबर लगेच विजय म्हणत असतो, हो पण अशा प्रामाणिक मुलीची कुणी कदर केली नाही ना, ऑफिसमध्ये नाही आणि घरी सुद्धा नाही. गुड मॉर्निंग आशाताई, खरं तर माझ्यासाठी तुम्ही ज्यूस आणि 2 अंड्याचं ऑमलेट करून आणा. असं म्हटल्यानंतर इकडनं माननी म्हणत असते, खरं तर आजच्या दिवशी आमच्या घरात इथे अंडी खाल्ली जात नाहीत. असं म्हटल्यानंतर लगेच विजय म्हणत असतो, मी खरं तर देशमुख नाही, त्यामुळे आशाताई 2 अंडे माझ्यासाठी आणा. असं इथे मुद्दाम म्हणत, अशाला काहीच कळत नसतं काय करावं. तेव्हा विजय म्हणत असतो, आशाताई तुम्ही आणताय का मी बनवू, मला चांगला स्वयंपाक येतो बरं का, मस्त बनवता. आता इथे आशा माननीकडे बघते. तेव्हा माननी म्हणते, ठीक आहे आण, पण तू आजच्या पुरतेच अंडे बनवतेस ना, त्यामुळे अंडे वगैरे बनवल्यानंतर ते किचन वाटा स्वच्छ असा छान साफ करून घे. असं म्हणून आता तिकडनं आशा निघून घ्या जाते. तेव्हा इथे विजय म्हणत असतो, पोहेसुद्धा केलेत का आशाताई, खरं तर पोहेसुद्धा 1 प्लेट घेऊन या, मी सगळं काही हे रम्यासाठी रूममध्ये घेऊन जातो. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो, विजयराव तुम्ही खरं तर सगळेच देशमुखांचे नियम मोडून टाकायचेत असं ठरवलंय का, खरं तर देशमुखांच्या घरी बेडरूममध्ये नाश्ता करायला अशी प्लेट घेऊन जात नाहीत, हे रम्याला माहिती. तेव्हा लगेच विजय म्हणत असतो, मस्तच, म्हणजे देशमुखांचे नियम भारीच आहेत बरं का, पण खरं तर रम्यासुद्धा देशमुख नाही आणि मी सुद्धा देशमुख नाही. आता ती शितोय, आता ती मतकरी झाली, त्यामुळे ती कशाला तुमचे देशमुखांचे नियम पाळेल, आणि तुम्ही खरं तर तिला देशमुख कधी मानलंच नाही. असं इथे विजय मुद्दाम म्हणत असतो. आता पार्थला खरं तर आणि त्याचबरोबर माननीला ह्या बोलण्याचा फार राग येत असतो. मात्र विजय म्हणत असतो, खरं तर काय आहे ना, रम्याचा फार पाय दुखतोय, तिचं काय दुखतोय खुपतंय याशी तर तुमचं काही घेणं देणं नाही. मात्र आता इथून पुढं हा विजय मतकरी आलाय ना, त्यामुळे तिची प्रत्येक गोष्टीची काळजी मी घेणार, तिचा जर पाय दुखत असेल तर तिचा जमिनीवर पाय नाही पडणार याची काळजी मी घेईल. असं म्हटल्यानंतर माननी म्हणत असे, वा मस्तच की, जा मग बेडरूममध्ये घेऊन. असं इथे माननी खरं ह्या माणसाला फार हुशारीने बोलत असते. मात्र त्या विजयला अजिबात या गोष्टीचा काही फरक पडत नसतो. आशाताई 2 ऑमलेट असं म्हणून तिथून निघून जातो. या सगळ्या गोष्टीचा त्रास मात्र इथे पार्थला होत असतो. पार्थ म्हणत असतो की खरंच या माणसाची मजुरी किती दिवस सहन करायची आई आपण. असं म्हटल्यानंतर माननी म्हणत असते, तू सकाळी सकाळी या माणसावर चिडचिड अजिबातच करू नको, तू नाश्ता करून घे बरं. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, मी नाश्ता नाही करत, ऑफिसमध्ये करतो आणि निघून. सगळ्या गोष्टीमुळे खरं माननी थोडी टेन्शनमध्ये आलेली असते. आता इकडं जो काही विजय असतो रम्याकडे गेलेला असतो. रम्या इथे झोपलेली असते, तिला उठवत असतो. तिला उठवून बसवल्यानंतर खरं तिला तो म्हणत असतो, बरे वाटतंय ना, गुड मॉर्निंग, आणि तुझ्यासाठी सिनेमन कॉपी बनवून घेऊन येऊ का. तेव्हा इकडनं रम्या म्हणत असते, खरं तर मी आजपासून ती सिनेमन कॉपी सोडून दिलेली आहे. असं म्हटल्यानंतर विजय म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येऊ का. तेव्हा रमण ते घेऊन येऊ, अरे तुला माहीत नाही का, इथे खरं तर असं बेडरूममध्ये बेडवर नाश्ता वगैरे करत नाहीत. असं म्हटल्यानंतर लगेच तुला माहीत नाही का, मी विजय मतकरी म्हणून नियम आणि माज मोडून टाकण्याची फेवरेट ॲक्टिव्हिटी मला आवडते बरं का. आत्ता सुनावून आले देशमुखांना, ब्रेकफास्ट मी रम्याला बेडरूममध्ये घेऊन जाणार, तोही अंड्याचा. असं म्हटल्यानंतर रम्या म्हणते, काय अंड्याचा,
आणि आज तर आमच्या घरात अंडी खात नाहीत. तेव्हा विजय इकडून हसत असतो बरं का. तेव्हा लगेच विजय म्हणत असतो, आता काळजी करू नकोस गं, तुझा जिम या बॉटलमधून बाहेर निघलेला आहे, फक्त हुकूम सोडायचे, सगळं काही तुझ्यासाठी हजर राहील असं ते विजय म्हटल्यानंतर रम्या तर फार खुश झालेली उशी घेते आणि टेकून बसलेली असते आणि विजयकडे पाहून मनात विचार करत असते, बाळवट जरी असला तरी बरं आहे हा, याचा वापर करून घेतला पाहिजे असं म्हटल्यानंतर विजय सुद्धा स्वतःच्या मनाशी म्हणत असतो, कोण कुणाचा वापर करून घेतं हे लवकरच कळेल रम्या असं म्हणून ते रम्याकडे बघून तो सुद्धा इथे हसत असतो. यांचा लपंडावचा गेम सुरू आहे, कोण कुणाला फसवतोय हेच कळत नाही. हा फार मोठा सस्पेन्स आहे बरं का. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब कर आणि तोपर्यंत पाहत राहा लग्न